आजच्या शेवटचा भाऊचा धक्का होता. म्हणजे किती शेवटचा भाऊचा धक्का, भाऊ ज्या रीतीने येतात वगैरे, वगैरे कन्व्हर्सेशन होते. भाऊचा धक्का म्हणजे कित्येक 3 महिने झाले रे लगातार 1, 2 महिने, 3 लगातार 3 महिने झाले आणि लगातार आपण तो शो बघत आहोत. लगातार त्याच्याबद्दल डिस्कशन करत आहोत आणि शेवटचा भाऊचा धक्का सुद्धा पार पडलेला आहे. आणि आजच्या भाऊचा धक्का जसे बाकीचे संडेचे एपिसोड असतात. संडेचे एपिसोड म्हणजे फन डे एपिसोड असते. आणि फन डे त्यांचा असला तरी आपल्यासाठी तो खूप बोरिंग एपिसोड असते संडेच्या, की संडेमध्ये असे काही ते कृत्य करतात, असा काही डान्स परफॉर्मन्स करतात, मग गाणं सोडका, मग ही स्टेप ओढका, मग हा खाऊन दाखवा, मग तो खाऊन दाखवा, मग असं बना, तसं बना. मतलब एवढा बोरिंग एपिसोड होते ना, असं वाटतं की हे काय बनवत आहेत यार, हे काय करत आहेत, हे बघायची इच्छा होत नाही. पण आता थोडा इम्प्रूव्हमेंट चाललेला आहे. पण आता शो संपलेला आहे. संडेचा एपिसोड होता, शेवटचा एपिसोड होता आणि मी फक्त स्किप करते. ओके, हा हा टास्क आहे, हा दिलेला आहे, ओके स्किप, हा दिलाय, ओके स्किप, हा दिलाय, ओके स्किप, ओके हा दिलाय. कारण की त्यांच्यामध्ये ते खूप टास्क वगैरे होतात आणि ते खूप बालिश वाटतात. लिटरली असं वाटतं की दुसरे टास्क द्या यार, काहीतरी इंटरेस्टिंग करा. हा फन नाही वाटत आहे. तुमच्यासाठी फन आहे, पण आमच्यासाठी तो फन बिलकुल नाही आहे. बघायला खूप असा विचित्र आणि बकवास वाटते. परंतु आजच्या शेवटचा भाऊचा धक्का होता, तर खूप काही गोष्टी उघडल्या आणि खूप साऱ्या गोष्टी क्लॅरिफिकेशन सुद्धा भेटला. म्हणजे काय असते ना, आतापर्यंत त्या दिवशी तन्वी रडली होती, तिला डिफेम करते, डिफेम करते, डिफेम करत आहे. तो एकच एपिसोड, म्हणजे मी तर रोजच एपिसोड बघते, पण मी त्या एपिसोडवर, पर्टिक्युलर एपिसोडवर व्हिडिओ बनवला होता, की तन्वी, मला वाटलं की तन्वीचं खूप ओव्हर ॲक्टिंग आहे. मतलब ओव्हर ॲक्टिंग मतलब डिफेम कोणी करत नाहीये. नॉर्मल कन्व्हर्सेशन करत आहे सर्व तिच्यासोबत. काय डिफेम करत आहे, तेवढा डिफेम नाही करत आहे तन्वी. तन्वी थोडं ओव्हर करत आहे किंवा रडतच आहे. मग तिला एन्झायटीज होत आहे. मग ती डॉक्टरकडेच गेली. तो खूप मला वाटला. परंतु आजच्या भाऊच्या धक्का संडेच्या एपिसोडमध्ये सर्व गोष्टीची क्लॅरिटी भेटली. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे दीपाली आणि तन्वीचा जो भांडण झालेला होता ना, ॲज अ ऑडियन्सला बघताना आणि मला सुद्धा बघताना असं वाटलं, की दीपालीला यार असा साइडलाईन केला, तिनंच ग्रुप फॉर्म केलं, तिनंच काटा ग्रुप फॉर्म केलं, ती एकामेकाला जोडून ठेवते आणि तन्वीने तिला तेवढं इम्पॉर्टन्स दिलं नाही. फक्त राकेशला म्हणा किंवा रेवाला म्हणा किंवा प्रभूला इम्पॉर्टन्स दिलं. दीपालीला तेवढं इम्पॉर्टन्स देत नाही आणि त्याच्यामुळे दीपाली खूप कॉर्नरला जाते. दीपाली थोडा आउटसाइड होत आहे आणि तन्वी फक्त ह्यांना प्रेम करते, बाकीला प्रेम करत नाही. असे खूप सारे मिसकनेक्शन झालेले होते. परंतु आजच्या भाऊच्या धक्क्यामध्ये ना, लिटरली ह्या सर्व गोष्टीची क्लॅरिटी तन्वीने दिली आणि मला वाटलं की हे एक्सपेक्टेड होतं आणि हे गरजेचे सुद्धा होतं, कारण की आता फायनल झालेली आहेत. परंतु संडेचा एपिसोड झाला आणि संडेच्या एपिसोडमध्ये ना पहिला असा टास्क होता, की वडापाव म्हणा, फालुदा म्हणा, जलेबी, रबडी, खूप लोकांनी खूप, म्हणजे त्या जे लोकं बिग बॉसच्या कंटेस्टंट आहेत, त्यांनी खूप महिने झाले त्या गोष्टी खाल्ल्या नाही. जे चटर-पटर आपले मोमोज वगैरे असतात. तर अशी एक रील, असा एक गोल होता. त्या गोलामध्ये असे म्हणजे सर्वांना मारायचे होते, निशाणा मारायचा होता आणि जो तुम्हाला भेटेल किंवा जो निशाणा लागेल, तो भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला भेटेल खायला वगैरे, भाऊचा धक्का संपल्यावर. तर सर्वांनी निशाणे वगैरे मारला. तो सुद्धा गेम क्यूट होता. ओके, नाईस गेम होता. त्याच्यानंतर अजून एक गेम आला, तो म्हणजे की भेल वगैरे बनवायचे. 2-2 च्या जोड्या होत्या. तिथं बेबीचा कटआउट होता. त्या बेबीच्या कटआउटमध्ये हात टाकायचे होते आणि दुसरा व्यक्ती तुम्हाला इन्स्ट्रक्शन करेल वगैरे, वगैरे सर्व गोष्टी. त्यांनी भेल बनवला आणि भेल वगैरे खाल्ला. हा दुसरा गेम होता. तिसरा गेम होता हांडी फोडायचा. हांडी फोडा, तिथून चॉकलेट खा वगैरे, वगैरे. तो तिसरा गेम होता. म्हणजे आणि अजून एक होता, तो म्हणजे होता डान्स परफॉर्मन्स होता त्यांच्या, की सह्याद्री आहे, अॅन्युअल फंक्शन आहे, तर डान्स करा, डान्स करा. तो डान्स परफॉर्मन्स होता. मतलब सर्व टास्क जे होते ना, 4-5 टास्क पूर्ण बोरिंग होते. परंतु शेवटचा जो टास्क होता ना, वो सर्वात इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग होता आणि सर्वांची क्लॅरिटी तन्वीने दिलेली आहे आणि त्यावरूनच आपल्याला समजते की हे विशाल आणि अनुश्री किती चावट आहेत आणि किती तन्वीला जळतात. म्हणजे एवढा ऑब्सेशन आहे, एवढे जेलेस आहेत ते लोक. असं असते ना, एखादा विद्यार्थी असते, जसा आपला एखादा विद्यार्थी आहे, तो अभ्यास करत आहे, तू मेहनत करत आहे, तू 24 तास पेक्षा जास्त अभ्यास करत आहे, म्हणजे 24 तास म्हणून 23 तास अभ्यास करत आहे, आपण कमी अभ्यास करत आहोत. आपला काय ना, आपण अभ्यास करत नाही, आपली मेहनत तेवढी नाहीये, आपला आपला फोकस तेवढा नाहीये. परंतु आपल्याच क्लासमधल्या विद्यार्थीचा तेवढा फोकस आहे, तेवढी मेहनत करत आहे, सर्वच गोष्टी करत आहे आणि तो समोर चाललेला आहे. तर आपण त्याच्या कंपॅरिझन तेवढी मेहनत आपल्याला करायची नसते, परंतु काय करायची आहे, आपल्याला त्याला पाय खेचायचा आहे, त्याच्या खाली पाय करायचे आहे, त्याला डिफेम करायचे आहे, किंवा यार हा म्हणजे क्लासमध्ये यार हा कसा आहे, अभ्यासच करत राहते, छी छी. काय असं ना, एखाद्या व्यक्तीला ती गोष्ट जमत नाही ना, तर तो काय करतो, त्याच्याबद्दल निगेटिव्ह बोलणं स्टार्ट करते. आणि ती सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट अनुश्री माने आणि विशाल कोटियालचा सुरू आहे. आता मी तुम्हाला सांगते कसं काय. भाऊचा धक्का सुरू झाला आणि भाऊच्या धक्क्यामध्ये हे स्टार्टिंगला छोटे छोटे टास्क होते, ते परफॉर्म वगैरे झाले. फन डे संडे झाला. मग भाऊच्या धक्क्याच्या शेवटीने एक सुंदर टास्क होता, की जे जानवर आहेत आणि जानवरामध्ये ना काही काही क्वालिटीज असतात, की खूप कोणाचा पाय खेचते, कोणामध्ये ही क्वालिटीज असते, कोणामध्ये चांगली क्वालिटीज असतात, कोणी खूप असे मधुर बोलतात, कोणी चावट बोलतात, कोणी घमंड असतात. हे प्राण्यांमध्ये सुद्धा हे कॅटेगरीज असतात. तर भाऊने म्हटलंय की हे प्राणी दिले आहेत आणि ह्या प्राण्यामध्ये काही ना काही कॅटेगरीज आहेत. ह्या कॅटेगरीजला म्हणजे हे जे गुण आहेत ह्या प्राण्यांमध्ये, हे गुण
पूर्ण मॅच होणारे आपल्या बिग बॉसचे कंटेस्टंट कोण आहेत त्यांना तुम्ही हा प्राणी द्या आणि त्यांच्याबद्दल सांगा. एक सुंदर टास्क होता आणि मला तन्वीलाच बोलायचं आहे, म्हणजे तन्वीबद्दलच बोलायचं आहे. तन्वी आली आणि तन्वीने खेकडा दिला. खेकडा काय असते ना, म्हणजे दुसऱ्यांच्या पाय खेचते, दुसऱ्याला समोर जाऊ देत नाही वगैरे वगैरे. तन्वीने म्हटलं की खेकडा म्हणजे ह्या घरामध्ये आहे ना, तो म्हणजे आहे अनुश्री. अनुश्री काय करते ना, स्वतः समोर जाऊ शकत नाही, स्वतः माझा कंपॅरिझन करू शकत नाही, स्वतः माझ्यासारखी मेहनत करू शकत नाही, स्वतः गेम खेळू शकत नाही, स्वतःची जिद्द नाहीये. परंतु आम्ही दोघे खूपच स्ट्रॉंग आहोत. ते पण स्ट्रॉंग आहे, मी पण स्ट्रॉंग आहे आणि तन्वी म्हणते की मी सुद्धा खेकडा आहे. परंतु मी असा खेकडा आहे की मी समोर बघत असते, की मला समोर जिंकायचं आहे, ट्रॉफी आहे, मला हा गेम खेळायचा आहे, तो गेम खेळायचा आहे, मला हा टास्क परफॉर्म करायचा आहे, मला एवढी मेहनत करायची आहे, एवढा स्ट्रॉंग बनायचं आहे. परंतु ह्या खेकडा काय असते ना, अनुश्रीच्या खेकडा काय असते ना, मी समोर जात आहे, माझा कंपॅरिझन म्हणजे माझ्या जिद्दीने, माझ्या मेहनतीने समोर न जाता फक्त माझा पाय कसा खेचता येईल, कशा रीतीने खाली पाडता येईल, फक्त ह्याच गोष्टी ती करत आहे. आता त्यावर सुद्धा तिने क्लॅरिफिकेशन दिलं की मला डिफेम करत आहे. त्यावर मला वाटलं की यार तन्वी अजून तो मुद्दा काढत आहे डिफेम वाला. तेव्हा तन्वीने अजून एक गोष्ट म्हटली की जेव्हापासून मी फायनलिस्ट झाली आहे ना, तेव्हापासून अनुश्री आणि विशाल प्रत्येक कोणामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये मी बोलत आहे, मी नाचत आहे, मी काय करत आहे, प्रत्येक कोण्यामध्ये प्रत्येक व्यक्तीसोबत माझं डिस्कशन करत आहेत आणि मी खोटी कशी आहे, मी ऍक्टिंग कशी करते, 3 महिन्यापासून मी ऍक्टिंग कशी करत आहे, मी कशी काय गेम स्ट्रॅटेजी प्लॅन करते, कसं काय मी सर्वांना मागे टाकते ना स्वतः समोर जाते आणि सर्व गोष्टी म्हणजे पूर्ण निगेटिव्ह निगेटिव्ह गोष्टी माझ्याबद्दल कन्व्हर्सेशन करत आहेत बिग बॉसच्या हर हर कॉर्नरमध्ये, की माझी निगेटिव्ह इमेज गेली पाहिजे आणि मला डिफेम करत आहे. तेव्हा माझ्या डोक्याची बत्ती चढली की फक्त त्या तो जो एपिसोड होता ना, तन्वी त्या एपिसोड पुरता नव्हती म्हणत की तिच्या तो फ्रस्ट्रेशन डिफेम करत आहेत, मग तिचा रडणं, मग तिचा थोडासा एन्झायटी वगैरे तिच्या एका त्या एपिसोडसाठी नव्हता, तर लगातार तिच्या जेव्हापासून ती फायनल लिस्ट बनली होती ना पहिली, तेव्हापासून तिच्यासोबत ते प्रत्येक दिवसामध्ये, प्रत्येक घंट्यामध्ये ते होत 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 पाहिलं पाहिलं होता घेता घेता त्या एपिसोडमध्ये फुटला. आणि ॲज अ ऑडियन्स बघताना वाटलं की त्या एपिसोडमध्ये असं काय झालेलं आहे जो एवढाही भावभाव करत आहे, परंतु आजच्या त्या छोट्याशा एपिसोडमध्ये किंवा छोट्याशा टास्कमध्ये ना समजून गेला की ती का बरं वेळ डिफेम डिफेम त्यांना म्हणत होती. आणि मी तुम्हाला खरं सांगते, अनुश्री आणि विशाल काय म्हणतात ना, वी आर नॉट जेलस, हम जेलस नाही आहे. जेव्हा पण तू जिंकते, जेव्हा पण तू छान परफॉर्म करते, अनुश्री म्हणते की तू जेव्हा पण परफॉर्म करते, फायनलच्या टास्क परफॉर्म केलीस, मी नेहमी असं काही बसून नाही बसली, असं काही फुगून नाही बसली की मला झालंच नाही, मला झालंच नाही, मला झालं नाही. मी उलटा तुला कॉंग्रॅच्युलेशन केलो. विशाल म्हणते की मी नेहमीच माझ्याजवळ एवढा फालतू वेळ नाहीये की मी तन्वीबद्दल मागे बोलत राहीन किंवा तुझ्याबद्दलच बोलत वगैरे राहीन, किंवा तू गेम खूप चांगला खेळलास, आय लव्ह इट, तुझी स्पीड खूप चांगली होती, आय लव्ह इट तन्वी, काय गेम खेळलीस, आय एम जस्ट जे स्पोर्टमॅनशिप आहे माझ्यामध्ये, आय जस्ट कॉंग्रॅच्युलेशन यार, थँक्यू थँक्यू वगैरे वगैरे अशा गोष्टी. परंतु कट्टू तुम्ही बघाल ना, विशालला एवढी मिरची लागली आहे आणि अनुश्रीला एवढी जडत आहे की तन्वी माझ्यापेक्षा समोर कशी जाऊ शकते, कशी जाऊ शकते, त्यांना एवढी मिरची लागली आहे. म्हणजे तिच्या समोर दाखवतात एक कॉंग्रॅच्युलेशन, खूप चांगली खेळलीस, खूप चांगली खेळलीस, पण तिच्याच मागे एवढ्या घाणेरड्या घाणेरड्या गोष्टी बोलतात की ऍक्टिंगच करत आहे, कसं काय एवढं परफेक्ट होऊ शकते यार, कसं काय ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये तिला मिरवायचं असते यार, कशी काय हिला जमते यार, आम्हाला तर जमतच नाही. ते जमवण्यासाठी एक माणुसकी हवी लागते. ते माणुसकी तुमच्यामध्ये आहे का, अनुश्री माने आणि विशाल कोटियाल? हे स्वतःला आरशामध्ये बसून ना एखादा प्रश्न विचारा की तुम्ही केव्हा माणुसकी दाखवला. अनुश्री माने म्हणते की मी कोणाला भेटणार नाही, हा घराचा मला काही लेना देना नाही, मी स्वतःचा स्वार्थ बघते, मी स्वतः बघते. मग तुला काय नाते, काय माणुसकी, मग काय तुझी पर्सनॅलिटी आहे, मला भांडे घासता येत नाही, अंबानीची नात जी आहेस तू. दुसरी गोष्ट, हा विशाल कोटियाल म्हणते माझ्यामध्ये स्वाभिमान आहे, अहंकार आहे नाही, तुझ्यामध्ये अहंकार आहे, तो पावडरचे डब्बे खाऊ खाऊ, पावडरच्या गोळ्या खाऊ खाऊ जेवढी सांडासारखी बॉडी बनवला आहेस ना, आणि ती फक्त बॉडी तू फक्त एकाच गोष्टीवर दाखवू शकतस, ती फक्त महिलांवर. त्याच्या व्यतिरिक्त तुझा दिमाग आणि तुझी बुद्धी कुठंच चालत नाही. आणि म्हणते की मला अहंकार नाही, मला स्वाभिमान आहे. माहित नाही कसला स्वाभिमान आहे, राकेश बापट सोबत फिजिकल होण्याचा स्वाभिमान आहे तुला की अहंकार आहे, आय डोंट नो. आणि त्याचे फॅन्स, त्याचे फॉलोअर्स, त्याचे वोट करणारे लोक त्याची पर्सनॅलिटी बघून त्याला वोट करतात. मला असं वाटतं की काय पर्सनॅलिटी बघत आहेत आणि काय त्याचे गुण बघत आहेत आणि त्याच्या पर्सनॅलिटी कडून काय शिकत आहेत, आय डोंट नो. बिग बॉस हा पर्सनॅलिटीचा गेम आहे. गेम सर्वच काही गेम 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 नाही चालत. माणूस कसा आहे, माणूस त्या सिच्युएशन मध्ये कसा वागते, त्याची आचार विचार, त्याचे संस्कार, ह्या गोष्टीवर कसा स्टँड घेते. बिग बॉसचा गेम पर्सनॅलिटीचा आहे, गेम नाही आहे. खूप लोक म्हणतात विशाल कोटियाल गेम खेळते, स्ट्रॅटेजी प्लॅन करते, गुड, खेळते, पण माणूस की नाहीये त्याच्यामध्ये, चांगला माणूस नाहीये तो, त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी नाहीये. अत्यंत वाईट आणि कठोर दिमागाचा आहे आणि कडू बोलणारा आहे. आणि त्याला ना लिटरली तन्वी फर्स्ट फायनलाइज झाली ना, त्याला एवढी मिरची लागली, असं होते ना
या शिट काहून झाली. आता एक काम करते ना, कोना पकडते ना, कोनामध्ये त्याला डिफेम करणं चालू करते. डिफेममध्ये तिच्याबद्दल वाईट बोलायचं. "ए तन्वी अशीच नाटक करते, तन्वी अशीच नाटक करते, तन्वी अशीच नाटक करते." म्हणजे हेच करत आहेत. आणि अनुश्री माने बापरे बाप! एवढी जळते ना, तिच्यामध्ये एवढा जेलसी पण आहे, एवढी तन्वीला जळते. स्वतः तर तिची मेहनतला प्रेडिक्ट करू शकत नाही. तिच्यासारखी टास्क परफॉर्म करू शकत नाही. तिच्यासारखं गेम खेळू शकत नाही. परंतु काय करते ना, तिच्यासारखं खेळू तर शकत नाही. काम करते. तिच्यापासून जेलस होते आणि जेलस होऊन तिला डिफेम करायची कोशिश करते. म्हणजे तिच्याबद्दल निगेटिव्ह बोलेल. तरी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट की जेव्हापासून तन्वी फर्स्ट फायनली झाली आहे ना, सर्वीकडे एकच गोष्ट म्हणणे जाते की तन्वी प्रश्न सुद्धा वाचत नव्हती आणि कसे काय प्रश्नाचे उत्तर बिग बॉसने तिला हेल्प केलं. तन्वीने क्लिअर केलं की नेहमी एखादा एपिसोड संपते, एक दिवस पूर्ण होते ना, रात्री मी कॉर्नरमध्ये बसते आणि दिवसभरामध्ये काय झालं मी पूर्ण गोष्टी रिकॉल करते. त्याच्यामुळे माझा अभ्यास जो आहे ना बिग बॉसच्या बद्दल एवढा सखोल आहे की माझा इथं कोणीही कंपॅरिझन करू शकत नाही. आणि जेवढी जिद्द फक्त बिग बॉस शो मध्ये येण्यासाठी मी काय मेहनत केली आहे, कोणती सिरियल निवडायची, काय निवडायची, कसं निवडायचं, तिने सर्व गोष्टी तिच्या स्ट्रगल गोष्टी सांगितल्या. आणि तिच्याबद्दल जो बिग बॉस बद्दलचा जो प्रेम आहे ना, बिग बॉस बद्दलचा जो आदर आहे, बिग बॉस बद्दल तिची पूर्ण लाईफ चेंज होणार आहे, तन्वी कोलते ब्रँड बनवायचे आहे, तिच्यामध्ये जिद्द दिसून येते, लिटरली दिसून येते. आता खूप लोक म्हणतील पीआर घेऊन व्हिडिओ बनवत आहेस का, पीआर पीआर पीआर, करोडो करोडो रुपये घेऊन व्हिडिओ वगैरे बनवत आहेस का. आय एम सॉरी बेबी, आय एम सॉरी. मला एखादी पर्सनॅलिटी आवडते, मी बिग बॉस बघते, मला पर्सनॅलिटी आवडते, मला छान वाटते, त्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवते. इफ विशाल कोटियाल गेम चांगला खेळला असता त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवले असते. परंतु मी कसते ना, रिव्ह्यू ना मी डोळ्याला पट्टी बनवून देत नाही. मला जो वाईट वाटते तो वाईट वाटते, जो बरोबर वाटते तो बरोबर वाटते. आणि आजच्या एपिसोडमध्ये तन्वीने लिटरली क्लिअर केलं. आणि सर्वात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे दीपाली आणि तन्वी मधला भांडण. तन्वीने एक वेळा म्हटलं की मला तू एवढी इम्पॉर्टन्स नाहीयेस. त्याच्यानंतर तन्वीने तिला 2-3 वेळा क्लॅरिफिकेशन सुद्धा दिलं की ताई तेव्हा जो मी तो टास्क सुरू होता ना तेव्हा कमी टाइम होता आणि कमी टाइम मध्ये मी एवढे शब्द बोलू शकले नाही, म्हणून मी तुला क्लॅरिफिकेशन तिने व्यवस्थित दिला. त्याच्यानंतर तरीही दीपाली ऐकण्याचा नाव घेतच नाही. म्हणजे हर छोटा टास्क असते त्याच्यामध्ये तन्वीला म्हणजे नॉमिनेट करते की मी तुला पार्टीमध्ये बोलवणार नाही, मग तू लिचडच आहेस, तर मग हाच आहे. मला समजत नाहीये दीपालीला हर्ट झाला असेल, आय अंडरस्टँड, ती इमोशनल आहे. परंतु एखादा व्यक्ती क्लॅरिफिकेशन देत आहे, त्याच्यावर सांगत आहे की ताई असं नाहीये तसं नाहीये, तरीही दीपाली लिटरली मानतच नाहीये. बिलकुल मानत नाहीये की काय होणार आहे. ते असंच आहे की तन्वीनं असंच म्हटलं, तन्वीनं असंच म्हटलं, तन्वीनं असंच म्हटलं. तिच्या तोच रडगाणा सुरू आहे. म्हणजे असं ना, रडत आहे ओके, इमोशनल आहे ओके, एक एपिसोड रडते, दुसरा एपिसोड रडते, परंतु आता बंद कर ना, आता दुसरा मुद्दा घे. किंवा त्या जे व्यक्ती आहे ज्याच्यासोबत तुझा मतभेद झालेला आहे, ती व्यक्ती तुला क्लॅरिफिकेशन देते वारंवार, तरीही तू समजत नाहीयेस, तरीही तू त्याच्या रडरड करत आहेस. तर मग असं वाटतं की यार हिला अशामध्येच मजा येत आहे. आणि तन्वी तिला वारंवार क्लॅरिफिकेशन करत आहे की ताई असं नाहीये, असं नाहीये, परंतु दीपाली ऐकतच नाहीये. अशा रीतीने भाऊचा धक्का होता. तुम्हाला काय वाटेल लास्ट भाऊच्या धक्क्याबद्दल प्लीज मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.